बाबा अरे बाळा राहू दे, स्वतःची काळजी घे. दामोदर, विनायक, तुम्ही दोघं शिका. जेवढं शिकता येईल तेवढं शिका. वय ठीक आहे, शिकणं बिकणं नंतर करा, आधी इकडे या. भीमाबाई, वय तुला गोडधोड खाण्यासाठी आणि हे तुझ्या गोडधोडसाठी. तुम्ही भी तुमची काळजी घ्या. भीमाबाई, मी बी कामासाठी जातोय, तर आजच्याला येऊ नाही शकणार. बहुतेक उद्या किंवा परवा येईन. बर बाळा थांबा, हे घ्या. अगं पर असू द्या, गरज लागेल, असू द्या. ठीक आहे, स्वतःची काळजी घ्या. आय, आम्ही दोघं बी शाळेत जातो. चल आनंद दादा. मैं भी कामाला जातो आता. बरं ठीक आहे. तुला पोलिसात जाऊन चहावाल्याच्या विरोधात तक्रार करायला पाहिजे. बघ, त्याला नक्की शिक्षा मिळेल. गुरुजी, न्याय मिळवण्याचा फक्त एकच मार्ग नसतो. मी तर योग्य संधीच्या शोधात आहे. ज्या दिवशी योग्य संधी मिळेल त्या दिवशी चायवाल्याचे हातपाय तोडून टाकेन. मग हिशेब बरोबर. मग असं तर सुडाच्या भावनेने समद्यांचे हातपायच तुटत राहतील आणि पूर्ण जगच अपंग होईल. रंजन, भीमराव योग्य बोलतोय. न्याय मिळवण्याची एक प्रक्रिया असते, आपल्याला त्याचा अवलंब करायला हवा. काय बरोबर बोलतोय गुरुजी. भीम, तू शाळेत चाललायस ना? मग जा. मला जे काय करायचंय ना ते मी करीनच. भीम, पुरंजनचा विचार बरा दिसत नाही असा विचार असणे समाजाच्या हिताचे नाही. वय गुरुजी, ना बाबांशी बोलतो, तेच समजावतील पुरंजन काकासनी. मला असं वाटतं का कुठल्या बी घराला स्त्रियांनीच शोभा येते आणि ज्या घरात जास्त स्त्रिया असतात ते घर जास्त चांगल्या रीतीने चालतं. जर समदे सोबत राहिले तर समद्यांना खूप वेगवेगळे नाती मिळतील आणि आयुष्य जगणं सोपं होईल. ताई, तांदूळ निवडले का तुम्ही? मी चुलीवर चढवून देते लगेच. ताई, ताई. वहिनी, तांदूळ निवडले म्या. राहू द्या. काही झालंय का? नाही, काही बी नाही. असंच. असं कसं काही नाही? तुम्हीच म्हणत असताना मी तुमची वहिनी नाही, लहान बहीण आहे. माझ्यापासून लपवत आहात? सांगा ना. वहिनी, जेव्हा माझं लगीन झालं होतं तेव्हा माझ्या नवऱ्यानं मला लंगडी आहे म्हणून घरातून बाहेर काढलं. काय नाही करू शकले. माझ्या कुटुंबातल्या लोकांनी बी काय नाही केलं. पर जेव्हा आज मी भीमाला गंगासाठी लढताना पाहिले, तिचा इतका गंभीर प्रश्न इतक्या सहज सोडवताना पाहिला, तेव्हा मला असं जाणवलं की कदाचित माझ्या आयुष्यात
त्यावेळी कुणी भीमासारखं असत माझ्यासाठी लढलं असत तर आज म्या बी माझ्या सासरी असते, माझा स्वतःचा कुटुंब असत. म्या गंगासाठी लय खुश आहे. इतक्या लहान वयात आपल्या पोरीनं इतकं दुःख पाहिलंय. आता देव करो आणि तिच्या बाबतीत समज चांगलं व्हावं. वर म्या माझ्या नशिबावर रडते, म्या स्वतःलाच कोसते, म्या का लंगडी झाले माझं मलाच कळत नाही. कशा बोलत आहात तुम्ही ताई? स्वतःला दोष देऊन काय होणार ताई? हे बघा, मी तुमचं दुःख वाटू शकते, पण किती बी प्रयत्न केला ना तरी बी समजा दुःख तुमचं नाही समजू शकत. पण हे बी तर खरं आहे ना ताई, जे होऊन गेलंय त्याला बदलू शकत नाही ना. आणि हे तुमचं कुटुंब आहे ताई, आम्ही समजे तुमचे आहोत. हे घर तुमचं आहे, या घरावर माझ्यापेक्षा जास्त हक्क तुमचा आहे. तू कधीच मला फरक नाही समजली. पोरं मी माझ्यावर तितकंच प्रेम करते जितकं तुझ्यावर करतात. मी आम्ही कुठे या जुन्या गोष्टी उकरून काढत बसलो. घरात भाजी नाही आहे ना, मी जाऊन भाजी घेऊन येते. थोडं मन बी सावरल माझं. पिशवी घेऊन येते. तुम्हाला किती बी समजवलं ना ताई, पण ही गोष्ट तर खरी आहे की एका विवाहित बाईने आपल्या माहेरी पूर्ण आयुष्य घालवणं काही सोपी गोष्ट नाही आहे. तर या सगळ्या लोकांच्या वतीने क्षमा मागायला आलाय? नाही, हे सांगायला आलोय का काय बी झालं तरी याच्यातला एक बी व्यक्ती गाव सोडून नाही जाणार. न्या काय बी असू दे, पण हे तुम्ही नाही ठरवू शकत आणि ना तुमचा समाज ठरवणार. मग कोण ठरवणार आहे? आम्ही ठरवणार. आशीर्वाद देण्याऐवजी माझ्या पूर्ण जातीला पाणी देण्याचं आश्वासन देत असाल तर आता मी इथे लोटांगण घालतो. हे कधीही नाही होऊ शकत. मग म्या बी लोटांगण नाही घालू शकत. आम्हाला दाबून ठेवणं सोपं नाही आहे. जसं तुमच्यासाठी तुमचे अंधभक्त जीव देऊ शकतात, तसं आम्ही बी आमच्या सुरक्षेसाठी जीव देऊ शकतो. काही ना काही निश्चितच करू आणि असं करू की या भीमरावच्या आणि त्याच्या कुटुंबातील लोकांच्या आयुष्यामध्ये अंधारच अंधार पसरेल. कबीरा सोई पीर है जो जाने पर पीर, जो पर पीर न
जानी सो काफिर बेपीर सो काफिर बेपीर। भीमराव, तुझ्या कुटुंबाची सगळ्यात मोठी शक्ती म्हणजे तुमचा एकोपा आहे ना? मग आता तुझ्या कुटुंबातील एकेका व्यक्तीला जखमा देऊन दुखवू आम्ही, आणि मग सगळे एक एक करून दुबळे होत जातील, आणि जेव्हा सगळे दुबळे होतील तेव्हा तू सुद्धा दुबळा होऊन जाशील, आणि तुझं दुबळं होणं खूपच आवश्यक आहे. अरे चला, हिला घेऊन वैद्यांकडे जाऊया. चला चला. अरे थांबा रे थांबा. अरे ही अस्पृश्य जातीची आहे, तिला स्पर्श केला तर अशुद्ध होऊ आपण. लय दुखतंय. अरे भय, हिला उचलायला तर हिला स्पर्श करावा लागेल. हिला स्पर्श करून आपला धर्मकोट भ्रष्ट करणार. चला चला, थोडा इथे हिला. चला. मंजुळा, तुळसा, वय आत्या अजून नाही आली ना? नाही, आत्या नाही आली. लई वेळ झाला, अजून नाही आली. भाजी घेऊन आतापर्यंत तर यायला पाहिजे होतं. शेठजी कुठं आहेत? तिकडे. नमस्कार शेठजी. नमस्कार. हा शेठजी, म्या रामजी, साताऱ्यामधून. बोला. जी शेठजी, राग नाही येणार तर एक गोष्ट विचारू? हो, विचार ना. तुमचा व्यापार अजून कुठल्या बाजारपेठेत आहे? आमचा माल 12 बाजारात जातो. शेठजी, 2 महिन्यात म्या तुमचा व्यापार 25 बाजारपेठेमध्ये पोचवीन, आणि मग सारी लिखापट्टी बी करून ठेवीन. अरे वा, मग तर आपला व्यवसाय लय वाढणार शेठजी. हो, आपला व्यवसाय वाढला तर आपल्याकडे खूप पैसा येईल, आणि आपल्याकडे पैसा आला तर तो तुमच्यामध्येच वाटला जाणार ना. भाई शेठजी. मग रामजी, लाग कामाला. तो झाडू दिसतोय ना? तो उचल आणि पूर्ण साफसफाई करून घे. अहो पर शेठजी. पण काय रामजी, 24-25 बाजारापर्यंत व्यवसाय पोहोचवणं तर ठीक आहे, पण तुमच्या जातीच्या हिशोबाने हेच साफसफाईचं काम तुमच्यासाठी योग्य आहे. उरकून घ्या. आणि हो, जेव्हा सगळ्या मजुरांचं जेवण होईल तेव्हा त्यांचे ताटही धुवून घ्या. पैक नाही कमावले तर घर कसं चालल? मोठ्या मुश्किलीने ही नोकरी मिळाली आहे, आणि भीमाबाईला समजलं तर माझ्याकडे काम नाही आहे, तर ती पुन्हा काम करायला बाहेर पडत, जे तिच्या शरीरासाठी कधीच ठीक नसेल. आरामात आरामात. अरे थांब. तुळसा, मंजू अभी बोला. नाही, जागा नाही आहे. लई जागा आहे माझ्या कुशीत, येऊ दे त्यांना. अगं आई, लई जागा आहे तर आत्याला बी बोलवून घेतो. काय बोलतो?
प्रणाम महाराज. बरं झालं महाराज जे तुम्ही इथे येऊन रामजीची खरी ओळख मला सांगितली. मी अगदी त्याला त्याच्या लायकीचंच काम दिलंय बरं का. आपल्या धर्माला सर्वोपरी बनवण्यासाठी धर्माला कर्मठपणे मानणं खूपच आवश्यक आहे. कल्याण हो तुमचं. तुम्ही दोघं बी चला माझ्या संग. जाऊन पाहून येऊ आत्या कुठं हाय ते. आता तर लईच वेळ झाला. चला चला लवकर चला. असणार इथंच कुठं तरी. चला लवकर. आत्या, आत्या, ताई, आत्या, आई आता काय करायचं? बघू बाळा आत्या भेटून जाईल. अरे भेटून जाईल असणारच कुठं तरी. ताई तर असं कधी करत नाही. भेटणार भेटणार. चला ताई. अहो दादा यांची आत्या कवापासून गेलीये बाजारात. आतापर्यंत नाही आले. तुम्ही पाहिलं का कुठे त्यांना? त्यांना चालायला जरा त्रास होतो आणि एक पांढऱ्या रंगाची पिशवी आहे त्यांच्या जवळ. पाहिलं का तुम्ही कुठं? अरे नाही नाही आम्ही नाही बघितला. चला निघा. चला तिकडे जाऊन बघू. काय म्हणत होतास? अरे ती मेली तर चांगलंच आहे. कमीत कमी या भीमरावच्या कुटुंबातलं एक सदस्य तरी कमी होईल ना. काय झालं? ताई चला. ताई 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 जखम पडली कशी पण? ताई ताई उठ की. ताई 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 उठा ना. मंजुळा तू इथेच थांब. तू चल माझ्यासोबत. चल लवकर. दादा आमची जरा मदत करा. हिची आत्या रस्त्यात बेशुद्ध पडली आहे. त्यांना वैद्यभुवन जवळ घेऊन जायचं आहे. थोडी मदत करा ना. ते समज ठीक आहे पण आम्ही तुमच्या जातीच्या माणसांना हात कसा लावायचा? जाऊन तुमच्या जातीच्या लोकांना बोलून आणा. जा. आमच्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी अख्खं गाव पार करावं लागल आणि तोपर्यंत लय उशीर होईल. मदत करा ना. मदत करा. जे काय करायचंय ते करा. आम्ही तुम्हाला मदत नाही करू शकत. चला निघा. वय वय एक काम कर. तू वैद्यभुवनना बोलून घेऊन ये. मी आपल्या जातीच्या लोकांना घेऊन येते. थांब. इकडे ये. चल चल माझ्यासोबत ये. ही खाट उचल. हिच्यावरच आत्याला घेऊन जाऊ वैद्यभुवनकडं. चल बाळा लवकर जावं लागणार आपल्याला. अरे ए खाटचोर, ए खाटचोर थांब. नाही 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 आम्ही चोरत नाही आहोत. तुम्ही ओळखता ना आम्हाला? ते रामजी सकपाळ. अरे चांगल्या प्रकारे ओळखतो तुम्हाला लोकांना. आणि तुम्ही लोक माझी खाट घेऊन कुठे जात होता? हे बघा माझी ताई बेशुद्ध पडली हा रस्त्यात. तिला वैद्यभुवनकडे घेऊन जायचं आहे. तर हे ठीक आहे बेशुद्धच पडली आहे ना. मरेल जास्तीत जास्त. आणि भीमाबाई ज्यानं जन्म घेतलाय त्याला एक ना दिवस मरावंच लागतं. अहो असं नका म्हणू. पर तुम्ही लोकांनी माझ्या या खाटीला शिवून हिला सुद्धा अशुद्ध करून टाकलं. आता हिचं सुद्धा शुद्धीकरण करावं लागेल. या खाटाऐवजी दुसरी खाट देऊ आम्ही तुम्हाला. नकोय मला बदल्यात कुठली बी दुसरी खाट. हे बघा वैद्यभुवनकडे जाणं लय गरजेचं आहे. अगं तुला माहितीये का ही खाट मला माझ्या सासऱ्यांकडनं मिळाली आहे. या खाटी संघ माझ्या कित्येक आठवणी जोडल्या सासरच्या. आणि तू म्हणतेस ही काट म्या तुला देवी? निघा. असं नका करू. असं नका करू. मी हात जोडते पाया पडते. तुमच्या ही खाट घेऊन जाऊ द्या आम्हासनी. हा ठीक आहे. एक उपाय आहे माझ्याकडे. एक काम कर तू तुझे दागिने मला दे आणि त्याच्या बदल्यात मी तुला ही माझी खाट देतो. पण हे दागिने तर लई महाग आहे. ही खाट तर एवढी महाग नसणार. मग ताईचा जीव. हे दागिने दोघांपैकी काय स्वस्त याचा विचार कर. समजव तुझ्या आईला. आई
सोडून का आली? आई आई आता तर श्वास घेणं कदाचित